नमस्कार. पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा सज्ज झाले जागतिक दर्जाच्या सिनेमोत्सवासाठी. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने तसेच पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी, गाथा फिल्म सोसायटी, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026चे आयोजन करण्यात आले आहे. 3 ते 5 मार्च 2026 दरम्यान आकुर्डी प्राधिकरण येथील गदी माडगूळकर नाट्यगृहात हा महोत्सव रंगणार आहे. यावेळी शहरातील मान्यवरांसह नामवंत सिने कलाकार, अभिनेते आणि दिग्दर्शक उपस्थित राहून महोत्सवाची शोभा वाढवत आहेत. दैनिक राज्य लोकतंत्रशी संवाद साधताना कलाकारांनी पिंपरी चिंचवडमध्ये अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन होणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि चांगल्या चित्रपटांची देवाणघेवाण व्हावी हीच या महोत्सवामागील भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मान्यवर तसेच सिने कलाकारांनी व्यक्त केलेल्या भावना असतील, शाळा असतील, सगळ्यांना अवेअर कसं करायचं यासाठी आम्ही आज प्रयत्न करू आणि आजच प्रयत्न करून त्याचे काही पासेस बनवूया. काही VIP पासेस म्हणून काही लोकांना आपण सर्वांनी, मी आवड आणि निवड मुद्दाम म्हटलो की तुम्ही अशी काही लोक निवडा की त्यांना ज्यावेळेस तुम्ही हातात VIP पास देसाल तर ते निश्चितपणे की मला तिथं आमंत्रित केलं म्हणून त्या खुर्चीवरती बसण्यासाठी येतील. त्याची व्यवस्था आमच्या PR आणि सर्व टीमशी, सभापतींशी आम्ही चर्चा करून त्वरित आज कसं तयार होईल काळजी घेऊ आणि सुजयजींना आम्ही गवाही देऊ की बाबा सर उद्याच तुम्हाला हॉल भरल्याचा फोटो आम्ही पाठवून देऊ. त्याचबरोबर आज सरांनी फिल्मबद्दल सांगितलं, निश्चितपणे आम्ही ज्यावेळेस या क्षेत्राचा फक्त फिल्म पुरताच फायदा नाही आहे तर ह्या क्षेत्राचा आमच्यासारखे राजकारणी किंवा एखादा पॉलिटिशियन घडवण्यामध्ये सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. आज 128 उमेदवार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधले निवडून आलेले आहेत. आमच्या ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मला सांगायला आवडेल की प्रत्येक पोज की बाबा स्क्रिप्ट रायटिंग की उद्या काय भाषण करायचे, उद्या कोणाशी काय बोलायचे, कुणाला कसं भेटायचे, ह्याच्यासाठी सुद्धा विचारवंत, ह्याच्यासाठी सुद्धा स्क्रिप्ट रायटर, ह्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओग्राफर यांची आवश्यकता आम्हाला भासली. आणि ज्यावेळेस तुम्ही मगाशी म्हटले की एखादाची सत्ता सिनेमा पाडू पण शकते, एखादी सत्ता आणू पण शकते, तसेच आम्हाला निवडून आणण्यासाठी या कलाकारांची देखील खूप मदत झालेली आहे. आपल्या बरोबर ज्यांनी धर्मवीर चित्रपटामध्ये काम केलेलं आहे, मुळशी पॅटर्न चित्रपटामध्ये काम केलेलं आहे, असे प्रसिद्ध अभिनेते क्षितिज दाते आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल या चित्रपट महोत्सवामध्ये आपण या ठिकाणी सहभागी झालेला आहात? कुठलाही चित्रपट महोत्सव हा कलाकारांच्या दृष्टीने, प्रेक्षकांच्या दृष्टीने पर्वणीच असतो, तसा हाही आहे. त्याचं कारण 4th-5th वर्ष जरी असलं तरी सुद्धा काही छोटेखानी एक छानसा गोडसा महोत्सव भरवलाय असं केलेलं नाही. याचं स्वरूप फार मोठं आहे. 100हून अधिक सिनेमे या महोत्सवात आहेत. 43 देशातून सिनेमे आलेले आहेत. आता ह्याच्याहून काहीच वाढून मिळू शकत नाही पानामध्ये. तर ही एवढी थाळी सजवून दिली तर त्याचा आस्वाद बघणाऱ्यांनी घ्यावा. काय सांगाल नवीन कलाकारांना आपण काय आव्हान कराल नक्की या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून आपण काय सांगाल? गुरुजी, मी स्वतः नवीन कलाकार आहे त्यामुळे मी आव्हान करण्याच्या पोझिशन मध्ये नाही. पण अनुभवाचा मुद्दा नाही, आनंदच आहे. सगळेजण आपापलं माध्यम अगदी पिळवटून काढतात आणि चांगलं काम त्यात करत आहेत. तर पण आता महोत्सवाचा विषय असल्यामुळे त्यात सगळ्यांनी, कुणीही असो, आपण कुठल्याही क्षेत्रात असू, काही पातळीवर काम करत असू, तरी शेवटी आपण म्हणत असतो की आपण पाहून पाहूनच शिकतो, त्या वातावरणात राहून राहून शिकतो. तर चांगले सिनेमे पाहणं हे या निमित्ताने या महोत्सवात होईल. आपल्या बरोबर निर्माते चौधरी साहेब आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल जे हे काही चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे, कशा पद्धतीनं आहे, काय आपल्याला हे महोत्सवाचं आयोजन करत असताना आपल्याला काय काय अडचणी या ठिकाणी निर्माण होत होतात? प्रथमतः मी तुमचं धन्यवाद देतो की आपण या माध्यमामार्फत पिंपरी चिंचवड फेस्टिवल तुम्ही जगभरात किंवा पिंपरी चिंचवड परिसरात पोहोचवतात. तर मला एक असं वाटतं की तुम्ही ह्या फेस्टिवलसाठी वर्षभर काम चाललं पाहिजे. तर वर्षभर काम चालण्यासाठी त्याला शासनाने काहीतरी त्याला मानधन दिलं पाहिजे किंवा पिंपरी चिंचवडने त्याला काही मानधन दिलं पाहिजे. आणि त्या मानधनातून आजपासून
म्हणजे आज जर 3 तारीख आहे तर पुढच्या फेस्टिवलपर्यंत हे मानधन चालण्यासाठी मीडिया, त्याच्यामार्फत मीडियामार्फत म्हणा, लोकांच्या माउथ टू माउथ जाहिरातीसाठी त्याला खर्च लागतो, त्याला काही माणसं लागतात, मिडिएटर लागतात, त्यासाठी खर्चाला ते शासनाने मान दिलं पाहिजे. आजपर्यंत मी अनेक फेस्टिवल केलेले आहे, गोव्याला केलेलं आहे, पुण्याला केलेलं आहे, मुंबईला केलेलं आहे. यांच्याकडं एक यंत्रणा आहे, पण आपल्या पिंपरी चिंचवडकडे यंत्रणा नाही. यंत्रणा का नाही? तर त्याला आर्थिक बाजू नाही. तर तुम्ही जर आर्थिक बाजू जर मीडियावाल्यांनी किंवा शासनाने जर त्यांना प्रोव्हाइड केली तर हा पिंपरी चिंचवड फेस्टिवल मला असं वाटतं की हा जगभरात जाईलच आणि आपल्या पिंपरी चिंचवडचं एक नाव लौकिक होईल. यासाठी मला गर्दी आणायची नाही, कोणाला बोलून आणायची नाही, तर गर्दींनी स्वतः आलं पाहिजे. आपल्या भागामध्ये पिंपरी चिंचवड भागामध्ये नव्याने गावं समाविष्ट झालेली आहे. आपला पिंपरी चिंचवडचा परिसर खूप मोठा आहे, तर त्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी खेडेगाव आहे, काही ग्रामीण भाग आहे, तिथं तुमची मीडिया पोचत नाही किंवा ही भाग पोचत नाही, म्हणून आपण कमी पडतो. आपल्याकडं पिंपरी चिंचवडमध्ये काही 128 नगरसेवक आहे. तर ह्या 128 नगरसेवकांना मी एक आव्हान करतो की आपण काही ना काहीतरीच्या रूपात किंवा आर्थिक असो किंवा काय मदत असो, आपण ह्या फेस्टिवलला मदत केली तर हा पिंपरी चिंचवड, जशी पुणे महानगरपालिका, आपली पिंपरी चिंचवड महानगर आशिया खंडातली मोठी महानगरपालिका आहे, तसंच आपला चित्रपट पिंपरी चिंचवड महोत्सव हा आशिया खंडातला 1 नंबर होईल. तर सगळ्यांचं योगदान मिळाल्याशिवाय ह्या यशस्वी होणार नाही. एकटा माणूस किंवा एकटी लोक याला हे काही करू शकत नाही. त्याला आर्थिक मदत शासनाची हवी, पिंपरी चिंचवडची हवी आणि नगरसेवकांची हवी, राजकीय असो किंवा इतर सामाजिक संस्थेची हवी, त्याशिवाय ते सक्सेसफुल होणार नाही. लक्षात घ्या. आज गोवा बघितलं तर गोव्यामध्ये तुम्हाला गरज पडत नाही की प्रेक्षकांना बोलवण्याची, मुंबईला बोलवायची गरज नाही, लोकांना बोलवायची, ऑडियन्स यांना बोलवायची गरज नाही. का? ते वर्षभर कार्य करत असतात आणि त्यांना मीडिया जास्त मदत करत असतात. आपल्याकडे आज मी पाहिलं तर आपल्याकडे मीडिया पण सुद्धा कमी आलेली आता याच्यामध्ये. ह्या मानाने हा एक चांगल्या प्रकारचा हे आपलं प्रोजन आहे आणि ह्याला योग्य ठिकाणी दिशा मिळत नाही. तर दिशा जर योग्य मिळाली तर दिशा मिळण्याचे कारण काय? आज इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, तर मीडिया आपल्याकडे येत नाही. तर मीडियाला मी एक विनंती करतो की आपण स्वतःहून या कार्यक्रमाला या, याच कार्यक्रमाचं नियोजन करा. हे नियोजन करताना गावापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत कसं होईल, तर पुढच्या वर्षी आपल्याला प्रेक्षक बोलावं लागणार नाही, ते स्वतः येतील. तर मी तुम्हाला यामार्फत एक निवेदन देतो किंवा यामार्फत विनंती करतो की आपण एक मीडियाने चालू केलेली पिंपरी चिंचवड ही पुढच्या वर्षी कमीत कमी तर आपल्या शहरामध्ये 100-150 मीडिया आहे, ते सगळ्यांनी जर आला तर पिंपरी चिंचवडमध्ये चांगल्या पद्धतीने पिंपरी चिंचवड फेस्टिवल होईल. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, ही माझी जे काय तळतळ आहे ती लोकांपर्यंत किंवा मीडियापर्यंत हे पोहोचावी, एवढीच तुम्हाला मी विनंती करतो. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं हे जे कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये मीडियाने सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला पाहिजे आणि प्रेक्षकांनी सुद्धा वडून आणण्यापेक्षा स्वतः उत्सुकतेने यामध्ये सहभाग नोंदविला पाहिजे, असं चौधरी यांनी मत व्यक्त केलेलं आहे.